मेजवानी 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 वदनी कवळ घेता नाम घ्या मेजवानीचे खमंग मेजवानी देशस्थ कोकणस्थ ग्रामस्थ समस्त सिकेपी मालवणी आगरी आणि कोळी मेजवानी 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 व्हेज नॉन व्हेज चमचमीत झणझणीत कोशिंबिरी आणि चटणी जिभेला सुटलंय पाणी मेजवानी 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 खमंग मेजवानी याला जेवायला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, खमंग मेजवानीच्या खमंग एपिसोडमध्ये मी ज्योती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. काय आपल्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालंय ना? अगदी वाजत गाजत उत्साहात गणपती बाप्पा आपल्या घरी आले सुद्धा. आपणही आलोय गणपती बाप्पांनाच भेटायला गणपतीच्या एका कारखान्यात. आज आपण आलेले आहोत पेणमधल्या कासाराळीतल्या दीपक समेळ यांच्या गणपती कारखान्यात. चला तर मग समेळ परिवाराशी गप्पा मारूया ना. नमस्कार वहिनी. नमस्कार. आपलं नाव? ज्योती दीपक समेळ. अच्छा मैत्रिणींनो, कसं आहे ना, आपल्याला आपल्या मेजवानीच्या या एपिसोडमध्ये रेसिपी तर बघायचीच आहे, पण तुम्ही बघताय ना इतके छान छान गणपतीच्या मूर्ती आहेत, गणपतीचा कारखाना आहे. तर आपण आधी या काकांची ओळख करून घेऊया आणि या सगळ्या गणपती कारखान्याचं वैशिष्ट्य विचारूया. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव दीपक प्रभाकर समेळ. अच्छा, आणि कधीपासून चालू केला आपण हा कारखाना? हा आमचा कारखाना पंजोबांच्या जन्मपासून आहे. गेले 60 वर्ष या कारखान्याला आमचे झालेले आहेत. बरं बरं. आणि कसं काय अनुभव येतोय तुम्हाला गणपतीचा? म्हणजे कसं आहे ना मैत्रिणींनो, पूर्वी आपल्याकडे गणपतीचं एक पारंपरिक असं रूप होतं आणि आता ते रूप थोडं बदलत चाललंय. कसं वाटतंय तुम्हाला? गिऱ्हाईकाची मागणीच अशी येत चालली का काय काका दीपक शेठ वेगळं काय वेगळं काय, त्यामुळे वेगवेगळे करायला लागतात. आता यंदा जवळजवळ जीप गाडीमध्ये गणपती बनवलेला आहे, ट्रॅक्टर चालवताना गणपती बनवलेला आहे, एक स्पायडरमॅन म्हणून आता एक गणपती झालेला नवीन, तो मी स्वतः माझ्या घरी सुद्धा ठेवलेला आहे. अरे वा. असे भरपूर प्रकारचे म्हणजे गणपती वेगवेगळेच गिऱ्हाईकाची मागणी आहे, त्यासाठी खूप मागणी आहे. आणि मी येतानाही पाहिलं आपण गणपतीच्या मूर्तीलाच लाइटिंग सुद्धा केलेलं आहे. हो, लाइटिंग आता म्हणजे हिरे आणि मोत्यांचं सुद्धा आता काम यंदा जोरात केलं आम्ही, आणि त्याला खूप मागणी आली गिऱ्हाईकांची. आम्ही गिऱ्हाईकांना देऊ शकलो नाही, त्यासाठी मी काही महिला सुद्धा कामाला ठेवल्या हिरे आणि मोती लावण्यासाठी. आणि काही लाइटिंगचे गणपती केले, म्हणजे ते आपले चायना लाइटिंग येते ती फिटिंग करून गणपतीला गिऱ्हाईक त्याची खूप मागणी करतं. अच्छा, आणि मला सांगा काका, आता तुम्ही म्हणताय एवढ्या वर्षाचा तुमचा अनुभव आहे गणपती कारखान्याचा, मग आपले गणपती कुठे कुठे जातात? आमचे गणपती पहिले मुंबईमध्येच जायचे फक्त, म्हणजे आमच्या आजोबांच्या वेळेस. आता गणपती आमचे अमेरिकेला पण जायला लागलेत. अरे वा. मॉरिशसला जातात, फिजीमध्ये गेले माझे 2000 गणपती. म्हणजे माझे वर्षाला यंदा 2,000 ते 4,000 गणपती बाहेरच्या देशात गेलेत. अरे वा, छान छान. अशी म्हणजे बाहेरच्या देशात सुद्धा आता खूप मागणी जोरात चालू झालेली आहेत. आणि तिथे सुद्धा 4 फूट 5 फूट 6 फुटाची सुद्धा आता मागणी बाहेरच्या देशात सुद्धा मागणी आलेली आहे गणपतीला. यंदा 6 फुटी सुद्धा गणपती माझे बाहेर फिजीमध्ये गेले. फिजीमध्ये आपली लोक आहेत, ती आपल्यासारखाच मोठ्या प्रमाणात उत्सव तिथे साजरा करतात. अच्छा, आतापर्यंत मला सांगा तुम्ही कारखान्यात किती मोठा गणपती बनवलाय सगळ्यात जास्त? यंदा मी एक 12 फुटी मूर्ती मोठी बनवली, ती राजकोटला गेली. तो राजकोटचा राजा म्हणून तो एक प्रसिद्ध गणपती झाला पेणमध्ये. भरपूर मस्त रंगवला होता, सुंदर सजवला होता, म्हणजे बघण्यासारखा होता. आणि चांगले त्याची किंमत सुद्धा आम्हाला चांगली मिळाली. इथे मूर्ती आम्ही मोठ्या बनवू शकत नाही, कारण आपल्याकडे ट्रान्सपोर्टचं वांदे होतात, त्यामुळे मोठ्या मूर्ती बनवू शकत नाही. लास्ट 12 फुटापर्यंत बनवू शकतो आम्ही. बरोबर. आणि काका, पेणचे गणपती अगदी प्रसिद्ध आहेत, आपल्यालाही माहिती आहे ना प्रेक्षक हो. पेणचे गणपती म्हटल्यावर अगदी सगळीकडे मागणी असते. मग काय विशेष आहे हो पेणच्या गणपतीमध्ये? पेणच्या गणपती म्हणजे मूर्ती तीच, पण जी गणपतीची जी रंगसंगती जी आम्ही करतो त्यात एक काय वेगळंच कौशल्य येतं. म्हणजे आम्हाला सुद्धा काय माहीत पडत नाही आपण काय केलंय. तो रंगवल्यानंतर एकदम वेगळ्या प्रकारचाच बनतो गणपती. म्हणजे जो सुंदरपणा सुबकपणा आहे तो खरोखर पेणच्या गणपतीलाच आहे. आता गेले एक 8 दिवसापूर्वी मी मुंबईमध्ये फिरलो, काही कारखाने सुद्धा बघितले आहेत, गणपती मोठे आहेत वगैरे, पण जे कामाची जी आहे ती आज पेणमध्येच आहे. आणि त्यासाठी आमचे कारागीर वगैरे सुद्धा चांगल्या प्रकारे एकदम म्हणजे रंगसंगती ज्या पाहिजे, कोणता रंग कुठं मारायला पाहिजे, कसा मारायला पाहिजे, आणि कोणते नवीन नवीन कलर आलेत. आता सध्या तो चंदन कलर म्हणून एक आहे, तो एक चांगल्या प्रकारे, असे भरपूर प्रकारचे कलर वगैरे आहेत. तर त्यामुळे त्या पेणच्या गणपती एक सुबकपणा जो असतो
तो आमच्या पेंटच्या गणपतीनं आहे. अच्छा, म्हणजे हे तर झालं रंगसंगतीचं. म्हणजे आम्ही बघितल्या मूर्त्या तर अगदी सुंदर अप्रतिम असे रंग आहेत मूर्त्यांना. पण मग आपल्या कारखान्यात कुठल्या कुठल्या प्रकारचे गणपती बनतात? तसे प्रकार भरपूर आहेत. म्हणजे पहिलं म्हणजे आता लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, म्हैसुरी म्हणतो तो, हां हां, सूर्यफूल, तुमचा गरुडावरचा. बरं. नाही म्हणजे आणि मला म्हणायचं होतं की मातीचे गणपती किंवा आता जे फॅड आहे इको फ्रेंडली ते सुद्धा आपल्याकडे होतात. इको फ्रेंडली गणपती आम्ही बनवू शकतो ना, असं नाही. पण एक दिवसाला एक माणूस 2 दिवसाला एक गणपती बनवतो. तसा POP मध्ये दिवसाला माणूस 10 गणपती बनवतो. आणि ते कारागीर मिळत नाहीत. मातीचे गणपती बनवायला सुद्धा कारागीर कमी आहेत. त्यामुळे मातीचे गणपती आम्ही बनवू शकत नाही. मी फक्त थोडे बनवतो. आणि ते रिक्सी असतं. मातीचा गणपती म्हणजे तो फार जसं लहान मुलाला जपताय तसंच जपायला लागतो. आणि मला सांगा, वहिनी तुम्हाला मदत करतात की नाही? हां, वहिनी आम्हाला पहिल्यापासून मदत करतात. घरातलं घर काम सांभाळून इथे काय गोल्डन लावणे, हिरे मोती लावणे गणपतीला, गिऱ्हाईके सांभाळणे, या घरातल्या प्रत्येक महिलासुद्धा काम करतातच. अच्छा, तुम्हाला खूप मदत होत असेल ना वहिनीची? हां, वहिनींची होते, मुलांची होते. अरे वा. असे म्हणजे सगळे आम्ही घरातले मिळून सुद्धा करतो. आणि कारागीर. बरं मंडळी, आपल्याला आपल्या वहिनी ऋषीची भाजी तर करून दाखवणारच आहेत. पण तुम्हाला एक लक्षात येते का, इथे एवढे छान छान मूर्ती आहेत, आपल्याला त्या बघायच्या आहेत. आपण एक काम करूया, या कारखान्यात एक छान फेरफटका मारून घेऊया. नवीन नवीन स्पायडरमॅनच्या लाइटिंगवाल्या सगळ्या मूर्ती सुद्धा बघूया. त्यानंतर एक छोटासा ब्रेक घेऊया. हां, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, कारण आपल्याला आपल्या वहिनींच्या हातची ऋषीची भाजी बघायची आहे ना. चला.
काय आहे, बाबा काका मामा आजोबा सगळे आजकाल खुश असतात, कारण आई काकी मामी आजी न चुकता खमंग मेजवानी बघतात. सोमवार व गुरुवार दुपारी 1:30 वाजता. वहिनी, तुम्ही नाराज होऊ नका. आम्हाला माहितीये तुम्हाला दुपारी 1:30 वाजता शक्य होत नाही, म्हणून तीच खमंग मेजवानी घेऊन आम्ही पुन्हा येतोय. मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6 वाजता. चुकवू नयेच अशी खमंग मेजवानी. खमंग मेजवानी. ब्रेक नंतर खमंग मेजवानीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. मंडळी, ब्रेकला जाण्याआधी आपण कारखान्यातले गणपती तर पाहिलेच, आणि तुम्हाला माहितीये का, गणपतीच्या दिवसात काही विशिष्ट असे आपले पूर्वापार चालत आलेल्या रूढी आहेत. त्याच्यामध्येच असते ऋषी पंचमी. या ऋषी पंचमीच्या दिवशी एक विशिष्ट अशी भाजी बनवली जाते. स्पेशालिटी असते त्याची, म्हणजे ती कुठल्याही प्राण्याच्या हातची वगैरे प्राण्याच्या कष्टाने केलेली भाजी नसावी. बरोबर ना वहिनी? हो बरोबर. म्हणजे ऋषी पंचमीच्या भाजीची अशी स्पेशालिटी असते ना काही? हो बरोबर. काय असतं म्हणजे म्हणजे आपण आपल्या दारात उगवलेली असते भाजी, ती आपण वापर करतो. प्राण्यांची इथले नाही करत वापर. बरोबर बरोबर. म्हणजे प्राण्यांच्या कष्टाचं त्या दिवशी खाल्लं जात नाही. मुळात त्यावेळी सगळ्या महिलांचा उपवासच असतो, आणि त्यावेळी फक्त अशी घरी जे दारात होते अशा भाजी करतो आपण. बरोबर बरोबर. आणि ती करायलाही सोपी असते. आणि तुम्हाला वैशिष्ट्य माहितीये का ह्या भाजीचं? म्हणजे ही भाजी इतर वेळी आपण जेव्हा करतो तेव्हा ही तशीच करतो जशी आपण त्या दिवशी करतो, पण त्या दिवशी केलेली ती भाजी त्याला एक वेगळी चव असते, नाही का? एक वेगळीच टेस्ट होते त्याला, खूप छान लागते. यासाठी मैत्रिणींनो, इथे त्यांनी साहित्य बघा काय घेतलेलं आहे. आळू, माठ, मका, शिराळं, दुधी, कारलं, वांग, भोपळा, भेंडी, मिरची, खोबरं, तूप, चिंचेचा कोळ, मीठ आणि पाणी. बरं, आणि वहिनी याच्यामध्ये असं काही फोडणी वगैरे प्रकार नाही ना? फोडणीचे प्रकार नाही. म्हणजे एकदम सोपी आणि पटकन होणारी रेसिपी आहे ना? रेसिपी आहे. अच्छा, कशी करायची ही? हे बघ ज्योती, आपण यात तूप टाकणार, साधू तूप. यात आपण तेल काही वापरत नाहीये. तूप तापले आता आपलं. आता भाजी टाकायला घेऊ. भाज्या टाकायच्या ना आता? मी मदत करते तुम्हाला. चवीनुसार आपली मिरची टाकायची. अच्छा. भाजी टाकायची. या भाजीमध्ये आळू मेन आहे ना? हा, आळू मेन आहे. तर माठ टाकायचा, शिराळी टाकायची. शिराळी सुद्धा घातली ना? शिराळी घातली. आता दुधी टाकायचं. अच्छा. कारले टाकले. कारल्याने असं चव तशीच राहते? काही करत नाही वगैरे. थोडंच टाकलेलं आहे ना. भोपळा, लाल भोपळा घेतला. लाल भोपळा घेतला. वांगी घेतले, पाण्यात ठेवलेले काळी पडते म्हणून. आणि हे अगदी बारीक सगळं चिरून. बारीक सगळं चिरलेलं आहे. पालेभाज्या ही अगदी बारीक चिरून घेतल्या. भेंडी टाकली. मका घातला ना? मका घातला. मक्याने एक वेगळी चव येते ना भाजीला? चव येते त्याला. आणि ढवळत राहावं लागतं. भाजी ढवळत ठेवावं लागतं. अच्छा. आणि एकदम बारीक चिरलंय ना, त्यामुळे मग जास्त शिजण्याची हे आहे ना? थोडं शिजायलाच लागते भाजी, तर ती गिरत लागते ना, म्हणून बारीक करायची. आता मीठ घ्यायचे, चवीनुसार मीठ टाकायचे. चिंचेचा कोळ टाकायचा. म्हणजे चिंचेचा कोळ आपण टाकलाय कारण मला वाटतं आळू थोडासा खाजरा असतो, खाल्ल्यावर कधी कधी खवखवतं, त्यामुळे आपण टाकतो. हा बरोबर. आळूचा जेव्हा वापर करतो तेव्हा चिंचेचा कोळ हा टाकावाच लागतो, त्यांनी खवखव कमी होते ना. थोडं पाणी टाक बघा. हा थोडंसं आपण अशी आमटी सारखंच करतो ना ते. एकदम पातळपणे आता थपथपीत भाजी करायची. आता कुकरचं झाकण लावायचं ना? पण मग किती शिट्ट्या घ्यायच्या आपण? शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे भाजी शिजेल. अच्छा, 2 शिट्ट्यांमध्ये भाजी पटकन होऊन जाते. ओके, लावूया आपण झाकण. आणि वहिनी मला वाटतं ना, ही भाजी म्हणजे उपासाला आपण ऋषीला तर खातोच, पण शिवाय असं ज्यांना पथ्य असेल, म्हणजे आजारपणासाठी जे खायला सांगतात आणि थोडं कमी हे, तर सगळ्या पालेभाज्याही याच्यात आहेत, भाज्याही आहेत, आणि फारसं असं काही तिखट वगैरे कमी घातलं तरी पथ्याला खूप उत्तम भाजी आहे ना, कारण फोडणी वगैरे जास्त काही दिलेलीच नाही. तूप पण कमी जास्त आपलं. हा बरोबर.
त्यामुळे पथ्य जे करतात त्यांना सुद्धा ही भाजी मस्त आहे आणि तर चवीला सुद्धा खूप छान लागते. बरोबर ना. आणि मग आता 2 शिट्ट्यानंतर आपली तयारी होणार आहे. ऋषीच्या दिवशी उपास असतो, इतरांचं सगळ्यांचं जेवण केल्यानंतर गृहिणीलाही भूक लागलेली असते, त्यामुळे पटकन भात ठेवला, भाकऱ्या गेल्या की भाजी 2 मिनिटात तयार. ही भाजी म्हणजे चांगली म्हणजे भाकरी बरोबर लागते, छान लागते त्याला भाकरी बरोबर, तांदळाच्या भाकरी बरोबर. भाकरी बरोबर. अरे वा. म्हणजे आपल्या साईडला पेण पनवेल साईडला वगैरे आपण मस्त खापरीवरच्या भाकऱ्या वगैरे बनवण्याची खूप पद्धत आहे ना. मग त्या खापरीवरच्या भाकरी बरोबर कसली खमंग लागेल ना ही भाजी अगदी. आणि आपण काही फारसं रस हे नाही करत आहोत ना, एकदम असं थोडं जाडी जाडीच करतो, त्यामुळे भाकरी बरोबर मस्त लागेल एकदम. बरं, आपली भाजी आता शिजते, कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. ऋषीची भाजी आपली शिजतीच आहे, पण तोपर्यंत मी तुम्हाला एक गंमत सांगते. ऋषीच्या दिवशी ही भाजी का करतात माहितीये का? म्हणजे अशी एक आख्यायिका आहे जी मी ऐकली आहे. पूर्वी गणपती बाप्पाला असं प्राण्यांवरून चिडवलं गेलं होतं, तेव्हा त्यांनी प्राण्यांना शाप दिला होता की आज ऋषी पंचमीच्या दिवशी प्राण्यांच्या कष्टाचं एकही कण खाल्ला जाणार नाही. म्हणून या बायका ऋषी पंचमीचा उपास करतात आणि त्या दिवशी फक्त माणसाच्या कष्टाचंच धान्य खाल्लं जातं. तुम्हाला माहिती असेल पायनू तांदूळही प्रसिद्ध आहे, बाजारात पायनू तांदूळही मिळतो. तो सुद्धा बैलांचे कष्ट न वापरता शेतात पिकवला जातो. तो वाहतुकीसाठी सुद्धा कोणतंही प्राण्याचं साधन वापरलं जात नाही, त्यामुळे ह्याला पायनू तांदूळ असं म्हणतात आणि तो फक्त ऋषीच्या दिवशी खाल्ला जातो. तशीच ही भाजी जी घराच्या अंगणातच शिजते आणि तीच भाजी या दिवशी उपासाच्या महिलांनी खायची असते. शिवाय अजून एक, या उपास धरणाऱ्या महिलांनी कुत्र्याचं तोंड बघायचं नाही. जर कुठल्याही प्राण्याचं तोंड बघितलं तर पुन्हा आंघोळ करून मगच उपास सोडावा लागतो, अशी ही जुनी एक आख्यायिका. मस्त, काय सुंदर सुगंध सुटलाय. त्यामध्ये जे आपण आळू आणि लाल माठ आणि मक्का वगैरे घातलं ना, त्याचा अगदी सुंदर घमघमाट पसरलाय सगळीकडे आणि छान भूकही लागली आहे. त्यात आपल्या भाकऱ्याही रेडी आहेत. आपण कुकरमधनं भाजी काढून घेऊया. रेडी आहे ना, ही शिजते पटकन ना, तशी पटकन शिजते. ती रेडी झाली आपली भाजी. खरंच आला मस्त. आणि चिंचेचा कोळचा सुद्धा एक वेगळा आंबट असा खूप छान वास. ही झाली आपली ऋषीची भाजी तयार. मेजवानी 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 मेजवानी. मेजवानी, खमंग मेजवानी. हे बघ ज्योती, आपली ऋषीची भाजी तयार झाली आहे. आता चाखून बघ कशी लागते. हो, मगाशी त्याचा सुगंधच इतका छान सुटला होता की मजा येणार आहे खायला. त्यातून अशी मस्त तांदळाची भाकरी. आहा, ओके. मी भाकरी सोबत खाणार आहे आणि हे नुसतं उकडीची भाकरी आहे ना. उकडीची भाकरी, क्या बात आहे. आणि ही भाजी. आहा हा, खूप छान, मस्त. म्हणजे एवढ्या सगळ्या भाज्या आणि त्याच्या मस्त अशी त्याची चव अप्रतिम झाली आहे भाजी. प्रत्येक भाजीची चव ना अशी त्याच्यात उतरली आहे. खूप खूप टेस्टी लागते आणि मका सुद्धा खूप छान लागतोय. हे बेबी कॉर्न यूज केलेत ना आपण, ते सुद्धा खूप छान. खूप छान. वहिनी, आज आमच्या सगळ्या मैत्रिणींना तुम्ही ही अगदी पारंपरिक ऋषीची भाजी दाखवलीत, त्याबद्दल खमंग मेजवानीकडून तुम्हाला ही छोटीशी भेट. थँक्यू. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही भाजी घरी करून बघा. आणि हा, ही भाजी अजून इतरही रेसिपी आम्ही दरवेळी तुमच्यासाठी घेऊन येणारच आहोत, तेव्हा आमचा खमंगचा एपिसोड बघायला मात्र विसरू नका. भेटूया खमंगच्या पुढच्या खमंग एपिसोडमध्ये. तोपर्यंत गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.